वैदिक पंचांगानुसार 30 डिसेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटची आणि अत्यंत पुण्यदायी पौष पुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे. पौष मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 30 डिसेंबर सकाळी 7:50 सुरू होऊन 31 डिसेंबर सकाळी 5 वाजेपर्यंत राहील. या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचा विधी आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते. पुत्रदा एकादशीचे महत्त्व. पुत्रदा एकादशी हे व्रत संतान प्राप्ती, संततीचे सुख, वंशवृद्धी आणि पाप नाशासाठी केले जाते. असे मानले जाते की मनापासून श्रद्धेने हे व्रत केल्यास भगवान विष्णू संतानासंबंधीच्या सर्व अडचणी दूर करतात. या व्रताचा उल्लेख पद्मपुराण आणि इतर पुराणांमध्ये आढळतो. व्रत कसे करावे? एकादशीच्या दिवशी उपवास करावा. भगवान विष्णूंची पूजा, तुळशीपत्र, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. रात्रभर जागरण केल्यास विशेष पुण्य लाभते. द्वादशीच्या दिवशी विधिपूर्वक पारण करावे. पुत्रदा एकादशी व्रतकथा. भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना या व्रताचे महत्त्व सांगितले. खूप पूर्वीची गोष्ट आहे. भद्रावती नगरीत राजा सुकेतुमान राज्य करत होते. त्यांच्या राणीचे नाव चंपा होते. राजा आणि राणी सुखी होते, परंतु त्यांना संतान नव्हती. हीच त्यांची सर्वात मोठी व्यथा होती. राजा चिंतेत असे की माझ्यानंतर माझा वंश पुढे कोण चालवेल, पितरांचे तर्पण कोण करेल. एके दिवशी राजा एकटाच घोड्यावर बसून घनदाट जंगलात भ्रमणासाठी निघाला. जंगलात सियारांचे आवाज, उल्लूंची हाक ऐकू येत होती. दुपारी तहान लागल्याने राजाला एक सुंदर सरोवर दिसले. त्या सरोवराच्या काठी अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते. ते पाहताच राजाचा उजवा डोळा आणि उजवा हात फडफडला, जे शुभ संकेत मानले जातात. राजा त्या ऋषींना नमस्कार करून म्हणाला, महर्षी हो, आपण कोण आहात आणि येथे कशासाठी आला आहात? ऋषी म्हणाले, राजन, आम्ही विश्वेदेव आहोत. माघ स्नानासाठी येथे आलो आहोत. आजचा दिवस फार पवित्र आहे. ऋषींनी पुढे सांगितले, आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत श्रद्धेने केल्यास संतान प्राप्ती होते. राजा अत्यंत विनम्रतेने म्हणाला, महर्षी हो, कृपया मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या. ऋषींनी उत्तर दिले, राजन, आजच या एकादशीचे विधिपूर्वक व्रत करा. भगवान केशवांच्या कृपेने तुम्हाला तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. राजाने त्या दिवशी पूर्ण श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीच्या दिवशी पारण केले. काही काळानंतर राणी चंपा गर्भवती झाली आणि योग्य वेळेनंतर राजाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. कथा सांगते काय? जो कोणी श्रद्धा, विश्वास आणि नियमाने पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करतो त्याला भगवान विष्णू संतान सुख प्रदान करतात. श्री विष्णू कृपा सदैव तुमच्यावर राहो. जय श्री विष्णू. जय माता लक्ष्मी.